गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। देशात गुरुकुल संस्कृती ही अतिशय प्राचीन काळापासून असून आज काही प्रमाणात गुरुकुल संस्कृतीवर आधारित शैक्षणिक संस्था काम करत आहे। आपली संस्कृती टिकवण्यासाठी तसेच संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी गुरुकुल संस्कृती ही अतिशय महत्त्वाची असून ती टिकली पाहिजे असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉक्टर शेफाली भुजबळ यांनी केले। वाहेगाव 6 तालुका चांदवड येथे श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पवार यांच्या आयुष्याच्या पाठ्यपुस्तक या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात पार पडले। यावेळी आयोजित सोहळ्यात त्या बोलत होत्या। यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी आमदार नरेंद्र दराडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीचे संचालक डी.के. जगताप, डॉक्टर श्रीकांत आवारे, सुवर्णाताई जगताप, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर आत्माराम कुंभारडे, सोनिया होळकर, अशोक गवळी, सहकार भारतीचे शरद जाधव, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील देवरे, शिवा सुरासे, सरपंच अरुण नेहारकर, महावितरणाचे कार्यकारी अभियंता व्ही.के. काळुमाळी, डॉक्टर आर.व्ही. सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी. देशमुख, स्मिता कुलकर्णी, बालेश जाधव, अमोल पवार, डॉक्टर स्वप्नील जैन, शंतनू पाटील, सचिन होळकर, दीपक खेरे, सुनील शिंदे, किशोर पाटील, सोहेल मोमीन, डॉक्टर वैशाली पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर शेफाली भुजबळ म्हणाल्या की प्राचीन काळापासून गुरुकुल संस्कृती देशात सुरू आहे। या गुरुकुल संस्कृतीतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम केलं जात आहे। आपण सर्वांनी या संस्कृतीचे जतन केलं पाहिजे आणि ती पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायला हवी। आज वाढलेली स्पर्धा बघता शैक्षणिक संस्थांपुढे देखील मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे। अशा वेळी गुरुकुल संस्कृतीच्या माध्यमातून डॉक्टर प्रताप पवार नेताजी गुरुकुल संस्थेच्या माध्यमातून करत आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे। तसेच डॉक्टर पवार यांनी निर्माण केलेले साहित्य क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पवार यांनी केले। उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार संस्थेच्या सचिव डॉक्टर वैशाली पवार यांनी केलाय। यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर नाटकांचे सादरीकरण केले। प्रवेशद्वारावर पाहुण्यांच्या स्वागतासाठी सैनिकांच्या वेशातील चिमुकले विद्यार्थी विशेष आकर्षण ठरले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।